राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचा पेपर आज झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांना या पेपरमधून बरेच काही दुमत आलेले दिसतात. काही जणांना खूप अवघड वाटला, काही जणांना खूप सोपा वाटला. काही जणांच्या मते काहीतरी आयोगाने पॅटर्न बदललंय, काहीतरी वेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारत आहे असं दिसतंय. पण फॅक्ट काय, तर पहिला महत्त्वाचा मुद्दा जो या पेपरवरून समजतोय, की आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न प्रमाणे परीक्षा देतोय. तर आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न प्रमाणे स्टडी करावं लागेल. शॉर्टकट मारण्याचा ऑप्शन नाहीये. आपण काहीतरी छोटे-मोठे 10-20 पानं वाचतो, 50 पानं वाचतो आणि 1-2 दिवसात काहीतरी तयारी करतो आणि मी परीक्षा पास होतो, असा पाठ नाही. सिलेबस तोच आहे, पॅटर्नही तोच आहे. पण आयोगाने सांगितलंय, की तुम्ही एनालिटिकल वाचा. शॉर्टकट फॅक्च्युअल पाठ करून आलात तर हातात काही लागणार नाहीये. नंबर 1. नंबर 2, आयोगाने हे सांगून दिलंय, की तुम्हाला संपूर्ण सिलेबस करावा लागेल. तुम्ही जो काही अभ्यासक्रम आहे, तो तुम्ही शॉर्टकट मारत होते आहे. महत्त्वाचे टॉपिक, सिलेक्टेड टॉपिक, एवढेच टॉपिक काही चालणार नाही आहे. स्टार्ट टू एंड ऑल सिलेबस करावं लागेल. जसं ज्या पद्धतीचे राज्यघटना, अर्थव्यवस्थेतले प्रश्न विचारलेत, त्याच्यावरून तर हा अंदाज येतो. UPSCला 395ला पोहोचलेत, MPSCला ऑलरेडी पोहोचलेत आणि आता ते आजच्या पेपरमध्ये अजून दाखवलेत 350A, 350B अशा टाईपचे प्रश्न विचारून ते कुठेही पोहोचू शकतात. 371ला मागच्या वर्षी ऑलरेडी पोहोचलेले आहेत. सांगायचा उद्देश आहे, संपूर्ण सिलेबस करावा लागेल. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न प्रमाणे एनालिटिकल स्टडी करावा लागेल. तुम्हाला एक्स्ट्रा करंट रिलेटेड आजूबाजूला जे चालू घडामोडी चालू आहेत, ते प्रत्येक विषयाच्या चालू घडामोडीच्या रिलेटेडचा अभ्यास करावा लागेल. स्पेशली इकॉनॉमीच्या बाबतीत ते घटक दाखवून दिलेले आहेत. 15 पैकी पॉलिटिक्सचे 14 प्रश्न आजही आपल्या नोट्समधून आले याचा आनंद आहे. पण इकॉनॉमिक्समध्ये मात्र 10-11च्या पुढे जाऊ शकले नाहीत, कारण करंट रिलेटेड आपल्याकडे प्रश्न आयोग खूप जास्त विचारत आहे. पण सर्व विद्यार्थी मित्रांना मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, राज्यसेवेचा पेपर आहे तर राज्यसेवेच्याच पॉइंट ऑफ व्ह्यूनं त्याच्याकडं पर्स्पेक्टिव्ह ठेवणं, आपला ऑब्जेक्टिव्ह ठेवणं, तसा माइंडसेट ठेवणं आणि तसा अभ्यास करणं जरुरी आहे. शॉर्टकट मारू नका आणि कंबाईन सोबत त्याची तुलना करू नका. सोर्स वेगळा आहे आणि अभ्यासाची पद्धत वेगळी आहे.